हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते माझं रांगोळी आर्ट. तर अगदी फार काही नाही, पण प्रत्येक सणाला त्या थीमची मी रांगोळी कशी काढते आणि त्यातून तुम्हाला पण काही आयडियाज मिळतील. सो ते मी शेअर करते. तर लेट्स सी. तर आता जी मी रांगोळी काढते ती हळदी कुंकू स्पेशल आहे. त्याची थीम हळदी कुंकू रिलेटेड आहे. यानंतर मी प्रत्येक सणाला त्या थीमनुसार काढलेली स्पेशल रांगोळीचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर करते. सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कोणत्याही शुभकार्यामध्ये विड्याच्या पानाला मान असतो. तर विड्याच्या पानामध्ये सौभाग्याचे अलंकार काढून मी अशी रांगोळी बनवते आणि मोस्टली व्हाईट टाईल्सवर रांगोळी खूप उठून दिसते. सो मी इथे आमच्या पोर्चमध्ये रांगोळी काढते. पूर्वीच्या काळी तर पहाटे लवकर उठून शेणाने सारवलेल्या जमिनीवर रांगोळी काढली जायची, कारण रांगोळी हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. ती आपल्या अंगणाची शोभा वाढवते आणि प्रत्येक सणामध्ये तिचं एक विशेष महत्त्व असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते रांगोळीचं फिनिशिंग. म्हणजे आपण जेव्हा रांगोळी घालतो तेव्हा ती अडेकडेला पसरते, तर ती क्लीन करून तिला एक शेप देणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तिला एक छान लुक येतो. तर असं माझं छान विड्याचं पान काढून झालंय. आता मी त्यामध्ये काढते लक्ष्मीची पावलं. प्रत्येक स्त्री किंवा रांगोळी काढणारा प्रत्येक व्यक्ती ही रांगोळी काढताना आपली कला, आपल्या मनातले भाव सादर करत असतो. आणि सायंटिफिकली बघता ही एक पॉझिटिव्ह माइंड ठेवण्यासाठीची थेरपीसुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर मी आता इथे बनवते मानाची आणि शृंगाराचा साज वाढवणारी नथ. जे नवीन व्ह्यूवर्स असतील, ज्याने चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फायनली मी आता ह्यामध्ये काढते मंगळसूत्र. आणि इथे हळदी कुंकू असं लिहिते. आणि अशी माझी हळदी कुंकू स्पेशल सुंदर रांगोळी तयार झाली आहे. आता मी दाखवते उंबऱ्यावरची स्वीट अँड सिंपल रांगोळी डिझाईन. त्यानंतर आपला जो बेंदूर सण असतो बैलपोळा, त्यासाठी त्या थीमची मी रांगोळी काढली होती.
त्यानंतर मी ही सत्यनारायण पूजेनिमित्त कमळामधला कलश अशी रांगोळी काढली होती. त्यानंतर ही आहे माझी दिवाळी स्पेशल रांगोळी. दिवाळीमध्ये तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये छान छान रांगोळ्या सजलेल्या असतात. ही तुळशी विवाह स्पेशल रांगोळी. तर इथे दसरा स्पेशल रांगोळी आहे. ही मी पाडव्याला त्या थीमची रांगोळी काढली होती. ही मी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या तिरंग्याची रांगोळी काढली होती. आणि ही माझी यावर्षीची लग्नाच्या पहिल्या संक्रांतीची हळदी कुंकू स्पेशल रांगोळी तुम्ही बघितलीच असेल. ही बोरनान स्पेशल थीमची रांगोळी काढली होती. तर हे होतं माझं रांगोळी आर्ट आणि तुम्हाला ते कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. टिल देन टेक केअर. बाय.